नावावरून मुंबईत राजकारण रंगलंय। आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अस्लम शेख, राज्याचे मंत्री अस्लम शेख, त्याचबरोबर भाजप आमदार अमित साटम यांच्यावरती त्यांनी आरोप केलेला आहे। टिपू सुलतानच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपचे आमदार अमित साटम यांनी देखील नगरसेवक असताना त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव दिलं होतं असा आरोप करण्यात आलाय। मात्र अमित साटम यांनी हा आरोप फेटाळून लावलेत। पुरावा असेल तर महापौरांनी द्यावा, नाहीतर मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं। आणि अस्लम शेख यांनी लॉकडाऊनमध्ये कॉर्डिलियाला परवानगी कशी दिली हे आधी त्यांनी स्पष्ट करावं, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख हे माझ्यावरती खोटे नाटे आरोप करीत आहेत की कुठल्या तरी रस्त्याच्या नामकरणासाठी मी अनुमोदन टिपू सुलतानच्या नामकरणासाठी मी दिलेलं आहे। मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की टिपू सुलतानचे नाव रस्त्याला द्यावे अशा कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावाला मी अनुमोदनही केलेलं नाही। मी अशा प्रकारचा कोणता प्रस्ताव नगरसेवक असताना कधीही दिलेला नाही। स्थापत्य समितीचा नगरसेवक असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये मी कधीही सदस्य नव्हतो आणि त्यामुळे असे मी पत्र दिलेलं किंवा मी प्रस्ताव दिल्याचा जर पुरावा असेल तर या दोघांनी तो पुरावा सादर करावा, अन्यथा क्रिमिनल डिफॉमेशनला त्यांनी सामोरं जाण्याची तयारी ठेवावी। दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनीही टिपू सुलतान नावाच्या मुद्द्यावरून टीका केली। पाहूयात ते काय म्हणाले। अमित साटमला मला सांगावंसं वाटतं की एम पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गपासून सुरू होणाऱ्या रफिकनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक 4 शहीद टिपू सुलतान मार्ग असे देण्यात यावे। एम पूर्व प्रभाग समिती 26 जुलै 2000 ठराव हा क्रमांक 35 आहे। हा ठराव क्रमांक 1290 बिनविरोध मंजूर झाला, बिनविरोध, आणि त्याला सूचक आहेत यशोधर फणसे आणि अनुमोदन कोणी दिलंय? अमित साटम। जर मला अगदी प्रामाणिक सांगायचं आहे की तुमचे 21 नगरसेवक जेव्हा सभागृहात पण बसतात, स्थापत्य समितीमध्ये बसतात, त्यावेळेला तुम्ही विरोध त्यावेळेला का नाही केलात? आमचा या गोष्टीला विरोध आहे। मान्य देवेंद्रजी यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, चंद्रकांतदारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे नाही करायचं ते नाही करायचं, जे नको करायला ते नको करायला। आता अस्लम शेखही त्या ठिकाणी हात वर करतायत, माझा काही संबंध नाही, महापालिका म्हणते आमचा काही संबंध नाही। मग असं कसं काय झालं? म्हणजे एकीकडे तुम्हीच नाव मोठे बोर्ड छापून ठेवलं आहे, आज उद्घाटन होतं, तुम्ही जाहीर केलेलं आहे, आणि दुसरीकडे म्हणता आमचा संबंध नाही। मग आता असे 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 पळता का तुम्ही? मला वाटतंय चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध आहे। काँग्रेसमधील अंतर्गत वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये। काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। पक्षाच्या बैठकीचं निमंत्रण न आल्याने राज्याचे मंत्री नितीन राऊत नाराज झाल्याची चर्चा आहे। वांद्र्यातील MCA मध्ये काँग्रेसची बैठक आहे आणि निमंत्रण न मिळाल्याने नितीन राऊत दरवाजातूनच परतले। त्यामुळे नितीन राऊत नाराज असल्याचं कळतंय। त्यांना MCAच्या बैठकीचं निमंत्रणच देण्यात आलं नाही। राज्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती MCAला पार पडते आणि त्यामुळे अर्थात राज्याचे मंत्री म्हणून, काँग्रेसचे नेते म्हणून त्यांना बोलवणं क्रमप्राप्त होतं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना त्याबद्दलचं आमंत्रण मिळालंच नाही। त्यामुळे MCAच्या दरवाजापर्यंत येऊन आमंत्रण मिळालं नाही म्हणून तिथून ते परत निघून गेले। त्यामुळे काँग्रेसमधली नाराजी, अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहे आणि HK पाटलांच्या अध्यक्षतेखाली MCA मध्ये ही बैठक जी ती पार पडते। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित आहेत। मग नितीन राऊत यांना का आमंत्रण नव्हतं? ते आमंत्रण देण्यात म्हणजे जाणीवपूर्वक देण्यात आलं नाही की जे कोणी काँग्रेसचे तिथले समन्वय असतील ते त्यांना आमंत्रण द्यायला विसरले, असं काय म्हणायचं का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पण आमंत्रण नाही म्हणून नितीन राऊत नाराज होऊन MCAच्या दरवाजातच
परत निघून गेले. ते का गेले हे खरं तर तेच सांगू शकतात, तेच खुलासा करू शकतात. त्यांना आमंत्रण मिळालंच नाही का हे देखील तेच सांगू शकतात. पण सध्या तरी ते निघून गेले एवढं कळतं.